नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि परत एकदा दीदीकडे डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे. आणि ती डेकोरेशनची तयारी का सुरू झाली आहे ती श्वेता परत सांगेल तुम्हाला. आपल्यात 12व्या दिवशी मुलगी झाली तर 12व्या दिवशी, मुलगा झाला तर 13व्या दिवशी समथिंग असं काहीतरी आहे. त्या दिवशी पाळण्यात घालतात, म्हणजे बारसं करतात 12व्या दिवशी मुलींचं. सो ह्याच्या मागचं कारण असं आहे की 12व्या दिवशी घातल्यानंतर ना जेव्हा तुम्ही मोठं बारसं कराल तेव्हा मुहूर्त काढायची गरज नसते. हा एक मुहूर्त असतो. बेबी जन्मल्यानंतर 12व्या दिवशी बारशात घालायचं, पाळण्यात घालायचं, नाव ठेवण्याचं, तिला एक नाव छानपैकी द्यायचं. सो तो एक कार्यक्रम आहे. हा खरं ऍक्च्युली खूप घरगुती कार्यक्रम असतो. 5 ते 7 बायकांमध्येच हा कार्यक्रम केला जातो. पण असं झालं की एक एवढेच करत सगळ्यांनाच मग छान वाटतं गेट टुगेदर हे ते कार्यक्रम करायला खूप आवडतंय इकडे सगळ्यांना. छोटे कार्यक्रम पण मोठं करायचं एकदम. हा, आणि आम्ही असं ठरवलंय की हिचे पण सगळे आईलाच कसं प्रत्येक सणवार सेलिब्रेट केले ना, आता हिचं जरा काहीतरी वेगळं. तर हिचं असं उद्या ही बेबी मोठी तर आईलाची व्हिडिओ बघून म्हणायला नको की तिचं छान केलं कार्यक्रम, माझं असं केलं म्हणून. एकदम माहित नाही मला करेल का नाही, पण जे तिचे संस्कार आहेत 9 संस्कारचे बाळाचे म्हणतात की कान टोचणे किंवा अन्नप्राशन वगैरे, हे सगळे मी छान व्यवस्थित करेल, जसं जमेल तसं बघायचं आता पुढे. ते दिसतीलच व्लॉग मध्ये तुम्हाला. सो यस, आता बाहेर डेकोरेशन सुरू आहे, ते तुम्हाला दाखवतो काय काय करतायत परत एकदा. आणि थोड्या वेळानेच कार्यक्रम पण सुरू होईल. सो भेटूयात, डेकोरेशन बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. आणि या ठिकाणी पाळणा पण तुम्ही बघू शकता सजवतायत मस्तपैकी. हे बघा, इथे एक बेबी आणि तिथे दुसरा बेबी आला बघा. ऍक्टिंग करतोय. काय झालं बेबीला काय झालं? बेबी झालीये, माझ्या मांडीवर बसलीये. आईला काय केली सर परवा तू? आणि मग बोलायला लागली, आईला तिला केलीये. आणि मला म्हणतीये मम्मा आईला तिथे त्रास दिली. मला बेबी बोलत नसते. मग मम्मा आईने तिची कॅट केली. मला बेबी बोलतच नसते, नुसतं रडतंय. आईला ऍक्टिंग करणं श्वेतावर गेली आहे. बाहेर बघू शकता लाईट, डेकोरेशनची तयारी चालू आहे बाहेर. तर फायनली आम्ही तयार झालेलो आहोत, सगळेजण तयार झालेले आहेत. आणि श्वेता पण मस्त साडी घातलेली आहे, तुम्हाला दाखवतो तिचा लुक. या ठिकाणी बघू शकता श्वेताची साडी. आणि हे पाळण्याचं हे सांग की श्वेता काय वैशिष्ट्य? हा, वैशिष्ट्य. ऍक्च्युली हा पाळणा जवळजवळ 25 ते 30 वर्ष जुना आहे. आणि तो माझ्या भावाचा आहे, सागर भैयाचा आहे. आणि असं झालं होतं की अहिल्याच्या वेळेला आम्हाला असा एक जुना एक नसते संगमरवरी भारदस्त पाळणा हवा होता. आणि हा पाळणा घेतला, मग तो अहिल्याच्या वेळेला घेतला. आणि सगळं असं थोडंसं हे होते, त्याचे पार्ट्स वेगळे झाले, छान बनवून त्याला पेंट वगैरे करून घेतला. आणि जसं हा अहिल्याने वापरला तसा पाळणा कुणाच्या ना कुणाच्या घरी फिरतच आहे. म्हणजे त्याच्यानंतर लाईनच लागली सगळ्यांच्या घरी. भैयाला बाळ झालं अहिल्यानंतर, मग श्रुतीला उपयोगाला आलं, मधी पुलगमताईला गेला होता, तिथून मला वाटलं पूजा वगैरे, तर परत माझ्याकडे आला. तो फिरतोच आहे, 2 वर्ष झालं फिरतच आहे. आणि तो आहे पण तसा पाळणा बघा ना, एकदम जुन्या काळातला, असं जुन्या काळातला छान कोरलेला. म्हणजे माझी जी वर्षा काकू आहे ना, त्यांच्या वडिलांनी खास भैया झाल्यानंतर हा बनवून घेतला होता, कझिन माझा, त्यासाठी हा बनवला होता. आणि जवळजवळ 25 ते 30 वर्ष जुना हा पाळणा. तर भैयाचंच एज बघ की 35 वर्ष जुना हा पाळणा आहे. प्युअर संगमरवरी हा. काय झालं शिवराज? श्वेता एक्साइटमेंट मध्ये सागवानी माया सोडून संगमरवरी बोलते. मला तुम्ही समजू शकता, मी बाळाच्या ह्याच्यात त्याच्यात आहे, असे छोटे मिस्टेक्स तुम्ही आता माझे. सोय असं छोटस ऍक्च्युली 12व्याचं असतं पारसं, की हा मुहूर्त म्हणजे असं असतं की 12व्याच्या दिवशी बाळ जन्मल्यानंतर 12व्या दिवशी पाळण्यात घातल्यानंतर ना त्याला पुढे मुहूर्त बघायला लागत नाही, जसं मी मगाशी सांगितलं.
सो घरगुती म्हणजे होमकर आणि मालकचे आपले सगळे घरचेच गेस्ट थोडेफार आपले 30-40 जण बोलून छोटंसं फंक्शन नंतर परत करणारच आहोत. ते येईलच ब्लॉग मध्ये. प्रथेप्रमाणे आहे ना हे प्रथेप्रमाणे करावं लागतं. सो बघूया तुम्ही, डेकोरेशन पण खूप सुंदर दिसतंय त्यातल्या त्यात आपलं छोटंसं छान आणि इथं सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे. मस्तपैकी डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटतंय. एकदम सिम्पल अँड सोबर केलेलं आहे. पाळणा पण खूप छान दिसतोय एकदम. आणि या ठिकाणी मम्मा चौक काढतीये, गव्हाचा चौक. श्वेता पुरेल असं एवढं. हे कशासाठी काढतात? त्याच्यावर बाळंतीण बैला बसवतात. अच्छा, म्हणजे श्वेता इथे बसणार आहे बाळाला घेऊन. सो त्यासाठी चौक काढते मम्मा. ते शास्त्र आहे, असं करावं लागतं. हा, शास्त्राप्रमाणे असं करावं लागतं ते. आणि खूप दिवसांनी दिदी आणि आत्या आलेले आहेत ब्लॉग मध्ये. हा, कुठला कार्यक्रम चुकला सांगा. छोटा पाळण्यास होतो मॅट घाल म्हटल्यावर एवढं झालं. दिदीचा पण ड्रेस एकदम छान आहे, बघू शकता तुम्ही. कार्यक्रम एवढा जोरात काय खरं नाही. अहिल्या आहे बघ, कोण आलंय. अरे पुढच्या श्वेतासारखी धडपड करत येते. अहिल्या पण तुम्ही बघू शकता किती छान दिसते एकदम. हाय कर अहिल्या. या ठिकाणी दिदी पण चौकला आकार देते, डिझाईन. सो हे झालेलं आहे. तर सगळेजण आता हळूहळू जमत आहेत, येत आहेत सगळे. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल, तुम्ही बघू शकता. आलेले आहेत आणि थोड्याच वेळात सगळेजण येतील. सो बघा, जसं जसं कोण कोण येईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहीन. सो स्टे ट्यून. आत्या, दिदी, श्वेता, हे काय करताय? पण हे करताय काय तुम्ही? अच्छा, हा. अच्छा, हाईट वाढवताय तुम्ही. ओके. सो जुगाड बघू शकता, इंडियन जुगाड. हा, ते असं साईडनी जाईल असं खाली टोचून असं. हा, हे काय आहे? घुगऱ्या. असं ठेवतात. घुगऱ्या खाऊ नकोस. श्वेताला घुगऱ्या खूप आवडतात. आता हे सीझनचं मी आलं ना. सो बघू शकता तुम्ही कशी तयारी चालू आहे. काय म्हणली दिदी? हे चौकन आहे ना, मागचं डेकोरेशन त्यांचं घेऊन टाकू दीदी. का? कंटिन्यू कार्यक्रम. आता अहिल्याचं बर्थडे फक्त आतलं मटेरियल बदलायचं. घेऊन ठेवलं. मॅट एक झाला तर हळूहळू ते चौकोन घेतो. खरं चांगली आयडिया. हळूहळू मग डेकोरेशनला द्यायला सुरू करू आपणच. कोण तर पहिलं काल हॉलचं युवराज. आता परत तिचं मोठं बारसं, परत तिचं फर्स्ट बर्थडे. मधलं मटेरियल बदलायचं फक्त. फक्त तिथं बदलायचं. छान वाटेल. आणि आईला बघा, तिची वेगळी खुर्ची आणली आहे छोटीशी बसायला. आणि मध्ये ठेवतीये. बस आईल्या. आणि काकू पण आलेले आहेत. काकू पण मस्त दिसत एकदम. झाली का तयारी? हो, झाली. सो जमतात हळूहळू सगळेजण. सो फायनली सगळे जमलेले आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तुम्ही बघू शकता. आत्या, काकू, मम्मा, दिदी आणि बाकी सगळेजण मस्त गाणं म्हणत आहेत. तुम्ही ऐका, तुम्हाला खूप आवडेल हे गाणी.
सोनं चांदी हिरे मोती कुणाचं अनिरुद्ध रावांचं नशीबवान असतात ते ज्यांच्या घरी जन्माला येतात मुली. आज आहे आनंदाचा क्षण होमकरांच्या घरी. अनिरुद्ध रावांच्या आयुष्यात आली आणखीन एक गोड परी. खूप मस्त नाव घेतलं आहे या ठिकाणी श्वेतानी. तुम्ही जसं की आत्ता ऐकलंच, सगळेजण तारीफ करतायत. काढली माझ्या गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी. हे सगळे बेबीचे पणजी लोक हे वाटत तर हे वाटतात ते वाटत नाही. पणजी वाटत नाही. हा पणजी वाटत नाही. आणि ह्या आजी हे आजी संतूर पणजी. कसं झालंय काकू? फ्रूट सॅलेड आणि घुगऱ्या ना घुगऱ्या 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 हे मम्मा केली. आजचा ह्याला मान असतं. हे लागा हे हा, कुकुऱ्या. ह्याला 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 ह्या सीझनला आता हे मिळालं हुरडा मिळाल्यामुळे हुरडा लोक ज्वारी भिजून हे करतात. त्याच्यामुळे छान लागलं. लागतंय ते. मम्माने छान आत्या आवडलं का मस्त एकदम मस्त. दीदी? काकू आवडलं? भाजी नाही टाकत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी नंतर शूट करतोय. कार्यक्रम झाल्यावरती आम्ही खूप थकलो होतो. मस्त झाला कार्यक्रम, खूप छान पार पडलं सगळं. सगळेजण खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी खूप. सो आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.